शिवराय मित्रांनो, आज मी मसाले भात करणार होतो. त्यासाठी लागणारं सगळं सामान घेऊन आलो. पहिलं वाटाणा सोलाय घेतला, टोमॅटो, कोथिंबीर लागणारं सगळं सामान बारीक केलं. तोपर्यंत गॅसवर पातेलं ठेवलं आणि गरम पाणी ओतलं, कारण सोयाबीन गरम पाण्यात भिजवायचं होतं. एका ताटात तांदूळ पण काढलं. तांदूळ किती घ्यावं ते काही कळत नव्हतं, आपल्या अंदाजाने घेतलं. मुगाची आणि मसुरीची डाळ तांदळात मिक्स केली आणि सर्व भिजाय ठेवलं. लगेच गॅस पेटवला आणि वरती कुकर ठेवला. जिरा आणि आलं लसूण पेस्ट तेलात टाकून मिक्स केली. सोयाबीन पण भिजलं होतं, ते बारीक करून घेतलं. मसाला चांगला परतून तांदूळ आणि बाकीचं सगळं टाकलं आणि सर्व परतून घेतलं. आतापर्यंत तर सर्व ठीकच वाटत होतं. असा विचार करेपर्यंत मसाला टाकायच्याऐवजी मी मिरची मसाला भातात टाकला. आता म्हटलं काही खरं नाही, सगळा भात तिखट होणार. मग मी भातावरची वरची चटणी काढली. भात जरा एकजीव केला आणि त्यात पाणी ओतून घेतलं आणि कुकरचं झाकण लावलं. 4 शिट्ट्या झाल्यावर भात बघावं म्हटलं कसा झालाय. माहीत नाही कसा झालाय, दिसायला तर भारी दिसत होता आणि तसंही भारीच झालेला.